श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। जनार्दन एकनाथ महाराज की जय। गोपाल बाबा महाराज की जय। श्री संत भगवान बाबा की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। बोला। हे पर्वती अति एकांत रावण सीता समवेत शबास शोधून पावा निशीत समस्त मिळोनी। प्रभु रामचंद्र भगवान की जय। सर्व ज्ञानवंत गुणवंत आदरणीय वंदनीय वयोवृद्ध तपोवृद्ध अधिकार संपन्न श्रोते मायबाप माता मावल्या लहान थोर या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो। गुरुवर्य गुरुनाम भगवान बाबा, गुरुवर्य गुरुनाम माऊली दादा आणि भक्त शिरोमणी हनुमानजी यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करून ज्यांच्या दरबारामध्ये आपण कथा श्रवण करत आहात असे साबरी विद्या ज्यांनी प्राप्त करून घेतली गोपाळ बाबा, बाजी बाबा आणि यांना एक विद्या देणारे होते बडे बाबा, असा हा इतिहास आहे। बंगालमध्ये जाऊन ज्यांनी विद्या ग्रहण केल्या होत्या त्यांच्या दरबारामध्ये आणि हे तुम्ही चालवलेले हे सत्कार्य ही भावार्थ रामायणाची कथा या ठिकाणी त्या निमित्तानं जमणार ही सर्व माझ्यापेक्षा अधिकारानं मोठी आहेत, वयाने मोठे आहेत, ज्ञानानं मोठे आहेत अशी सर्व मंडळी आहेत। मी एक वेळेस आलो होतो महाराजाच्या अगोदर, एक वेळेस माझी हाजरी लागली आणि त्या निमित्तानं उशिरा का होईना परंतु हे सेवा गोपाळ बाबांना करून घ्यायची होती म्हणून आता महाराज म्हणले तसं विचारित ते या ठिकाणी गाठलं। असो कथेचं अनुसंधान असं आहे, कथा गोड आहे। हे सर्व कार्य प्रभूचं सर्व वानर सैन्याने त्या ठिकाणी करण्याकरता ठाम झाले, शोध घेण्याकरता निघाले। त्यावेळेस वानर सुग्रीवजी सूक्ष्मतेनं बारीक बारीक माहिती सांगत होते। महाराज एकही ठिकाण सोडू नका, पर्वताच्या ठिकाणी, दरीच्या ठिकाणी जे जे असे ख्यातनाम ठिकाण आहेत, स्थळ आहेत त्या ठिकाणी तुम्ही बारकाईनं सीता देवीचा शोध घ्या। थोडक्यात भक्तीचा शोध घ्यायचा होता, पण भक्तीचा शोध घेण्याकरता त्याला भक्तही तसा लागतो ना महाराज। ज्या झाडाचा पाला खायचा त्या झाडावर थांबायचंय आणि प्रभूच्या कार्यासाठी दिहार्पण करायचं आहे अशी ही सर्व मंडळी होती। म्हणून वानरराज सुग्रीवजी त्या ठिकाणी सांगत होते, बाबांनो तुम्ही अनेक ठिकाणी असा शोध घ्या ज्या ठिकाणी हा राजा रावण आणि त्या ठिकाणी सीतेला घेऊन थांबलेला असेल असं एकही ठिकाण तुमच्या नजरेतून तुमच्या दृष्टीतून राहिलं नाही पाहिजे। म्हणून पुन्हा पुन्हा ही सर्व माहिती वानरराज सुग्रीवजी सर्व या वानर मंडळीला सांगू लागले। मानस सरोवराचा प्रांत मेरू पाठारी अति शोभित सीता शोधावी तेथ तेथ तुम्ही बळवंत वानर। कसे तुम्ही म्हणले तुम्ही बळवंत शक्तिशाली। मानस सरोवराच्या ठिकाणचा जो असणारा प्रदेश आहे, क्षेत्र आहे, पठार असणार म्हणले त्या ठिकाणाचाही तुम्ही शोध घ्यायचा म्हणले बारकाई ना। कारण तुम्ही कसे आहात, शक्तिशाली आहात, तुम्ही बळवंत आहेत, आपल्या शक्तीचा वापर करा आणि त्या ठिकाणी काही करा, सीता मातेचा शोध घ्या असं सूक्ष्मतेनं आणि वानरराज सुग्रीवजी बोलतात। तेथून या पुढे हिमाचल वाटन चले हिमकल्लोळ तेथून परतावे तात्काळ हिमे प्रगळ पिडाले तिथून परत फिरा म्हणले तुम्ही। हिमाचल पर्वताच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथं हिमकल्लोळ म्हणजे बर्फ पडतो म्हणले, तिथून मार्ग मिळणार नाही। मला वाटतं याच्या अगोदर याच वया मला आलत्या काही नारायण महाराज काही योग असतो की चारदरीमध्ये याच वया आलत्या मला याचा कानाला आपल्या असो। आणि मग तसं म्हणले जो काही असणारा हा हिमाचल आहे या ठिकाणी हिम बर्फ पर्वत त्या ठिकाणी काय होतोय झाकून जातोय, तुम्हाला तिथून पुढचा मार्ग मिळणार नाही बाबांनो, लक्ष करा। तिथपर्यंत शोध घेण्याकरता जावा तुम्ही, मात्र तिथून परत फिरा असं वानरराज सुग्रीवजीनं सर्व वानर मंडळीला सांगितलं। अंग दैवरा
शोधावया सत्वर हनुमान वीर चालिले सर्वांमध्ये शब्द दिला नाथबाबांनी हनुमान वीर चालिला चालिला. कशा करता चालला म्हणले? दक्षिण दिशा शोधण्याकरता. अंगद, नळ, नीळ, जामवंत आणि हनुमंत यांची असणारी तुकडी होती महाराज. आणि विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता हे विश्वासुक होते आणि म्हणून यांच्यावर भार टाकला होता. बरोबर आहे का? पण माणसं म्हणतात ना काय कशावर काय वृक्ष पाहून घाव घालाव काहीतरी म्हणतात ना ते माणूस पाहून बोल द्यावा. मग तसं म्हणले हे त्या ठिकाणचे निवडक होते म्हणून ही सर्व असणारी तुकडी दक्षिण दिशेचा मार्ग धरून शोध घेण्याकरता जाऊ लागले. दक्षिण शोधावयाचे अर्थी सुग्रीव सांगे तया परती किती पर्वत किती देश किती शोधिता स्थिती अवधारा. वानरा सुग्रीवाने किती प्रदेश सांगितले, किती पर्वत सांगितले, किती दर्या सांगितले, किती ठिकाणं सांगितले. म्हणले या दक्षिण दिशेचा शोध घेण्याकरता नाथबाबा म्हणले आता काय काय सूक्ष्मतेनं या वानरा सुग्रीवाने आणखी बारकाईनं सांगितलं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करील. पण हे कुणाच्या कृपेनं सांगू लागलेत नाथबाबा? आपल्या गुरुच्याच कृपेनं. कारण गुरुची कृपा झाल्याशिवाय महाराजांनी एवढं हे थाटवलं या ठिकाणी मांडलंय म्हणजे यांना कुणीतरी गुरु असते का नाही? गुरुशिवाय हे होत नाही माय बाप. नाही तर अंधारात मग आमच्या आंधळे महाराजांना सांगितलं अंधारात भटकावं लागतंय. मग प्रकाशात यायचं असेल तर गुरुच लागतात. गुरुशिवाय काहीच होऊ शकत नाही. किती जरी तुम्ही मंथन केलं लोण्याचा गोळा किती तयार झाला तसाच ठेवायचा का? माता मावली लोण्याच्या गोळ्याला काय करतात तसं ठेवायचं का? झाकून का सासवायच्या डब्यामध्ये त्याला कडवावं लागतं ना. मग तसं हे लोणी जरी असलं जन्माला आल्याबरोबर तरी याला जोपर्यंत असणारा गुरुरूपी अग्नीचा स्पर्श होत नाही त्याचं खऱ्या लोण्यामध्ये खऱ्या तुपामध्ये त्याचं रूपांतर होत नाही. त्याला खरं मूळ स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. म्हणून करता गुरुची आवश्यकता असते. चला या ठिकाणी असणारा म्हणले हे सूक्ष्मतेनं जे वानरा सुग्रीवजी सांगतील का ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. विद्यांद्री सह्याद्री महिमला मलांद्री मतंग श्रीशैल अंतरंगी आणि विकटेंद्री चंद्रगिरी सीता महेंद्री शोधा. सीता महेंद्री शोधावी. कुठं म्हणले? विद्यांद्री महेंद्र जेवढे काही पर्वत आहेत का आता ते काय नाव माझ्या लक्षात राहायचे नाहीत. आपलं रिकाम्या जागा भरा असते टिंब टिंब. हा तुमचं सतत रामायण चालू त्याच्यामुळे तुमच्या ते वाणीला ही झालंय. हे आम्हाला असं कधीतरी बसायचं मग पुन्हा ते वेळ लागत नाही. आता इथं तुम्ही सर्व सुज्ञ मंडळीत महाराज या ठिकाणी असे हे जी सर्व असणारे विद्यांद्री पर्वत आहे त्या ठिकाणी महेंद्र पर्वत आहे त्या ठिकाणी शैलेंद्र पर्वत आहे. या सर्व गिरी परावर्ती त्या ठिकाणी म्हणले काय करावं? दक्षिण दिशेमध्ये तुम्ही शोध घ्यावा. नर्मदा तपती गोदावरी कृष्ण वेण्या मैल प्रहरी पाताल गंगेच्या प्रसरी सीता सुंदरी शोधावी. सीता सुंदरी शोधावी. पाताल गंगेच्या त्या ठिकाणी म्हणजे सखोलतेमध्ये किंवा त्या ठिकाणी जावं. जी काही नर्मदा आहे कावेरी आहे तुंगभद्रा आहे जी काही असणारे तीर्थ आहेत का म्हणले ज्या ठिकाणी पाताळ गंगेचा उगम आहे जी वाहत आहे त्याही ठिकाणी आणि सीतेचा शोध तुम्ही सर्वांनी घ्यावं म्हणून वानरा सुग्रीवजी सांगतात. अहो बळ महाबळ वा पांडुरंग महाक्षत्री वेणुनाद भीमातिरी सीता सुंदरी शोधा. आलं इकडं आलं का आता? बरोबर. हा कुठं म्हणले? पांडुरंग ज्या ठिकाणी उभे राहिले विठेवर असणारे म्हणले चंद्रभागा अहंबळ महाबळ. मग फिरत 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 म्हणले तुम्ही काय करा त्याही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सीतेचा शोध घ्यावा. मला वाटतं बरोबर आहे ना? सांगण्याचा अधिकार पाहिजे ना. ही सर्व बारकाईने एवढं सूक्ष्मतेनं माहिती कोण सांगताय? वानरा सुग्रीवजी म्हणून वानराचे राजे होते. बरोबर आहे का? एक ठिकाणी सांगितलं बघा. आता इतिहास कोणाचाही तयार होतो का? नारायण महाराज इतिहास कुणाचा लिहिला जातो? कुणाचा? मागच्याकडे रामायण बसून तिकडे मग तंबाखू चुळी ऐकणारा कुणाचा होतोय? समोर जो ढाल घेऊन उभा राहील जो लढाई करेल त्याचा इतिहास लिहिला जातोय ना. एवढे मावळे होते पण तानाजी मालुसरेचं नाव अगोदर येतंय. त्याचं कारण काय? समोर होता. मग तसं या ठिकाणी असणार याच 5 जणांचा याच तुकडीचा उल्लेख सर्व असणारा. आणि मला सांगायचं काय जे सांगते त्यांनी काहीतरी अगोदर म्हणून त्यांना राज्यपद मिळालं होतं. वानराचे राजे झाले होते. वानरा सुग्रीवजी सर्व माहिती होती आणि ज्याला माहिती त्यालाच सांगावं. बरोबर आहे का? आता माझ्याच झोळीत काही नसल्यावर मी तुम्हाला काय देऊ शकत?
आपल्या पात्रात काहीतरी पाहिजे ना, त्यावेळेस आपण समोरच्याला देऊ शकतो. तसं वानरराज सुग्रीवजी सर्व या गोष्टीमध्ये परिपूर्ण होते. सर्व दिशेची माहिती होती, सर्व ठिकाणाची माहिती होती, म्हणून बारकाईनं पुन्हा पुन्हा सूचना देत होते या वानर मंडळीला. बाबांनो, कुठलंही ठिकाण राहू नये, असा तुम्ही शोध घ्या जेणेकरून तुम्ही तुमच्या कार्यात सिद्धीला जाल. प्रतीची मवना ताम्र प्रनीकृतमाला पयसोनी उभय कावरणी श्रीरंगस्थानी श्रीराम पत्नी शोधावी. शेवटचं ठिकाण सांगितलं श्रीरंगस्थानी. ज्या ठिकाणी हे ठिकाण आहे, हे स्थान आहे, त्या ठिकाणी श्रीराम पत्नी शोधावी. रामाच्या पत्नीचा शोध तुम्ही त्या ठिकाणी घ्यावं. तिथून पुढे तुम्ही मार्गक्रमण केल्याच्या नंतर जे पर्वत दरे जे काही ठिकाण असतील या सर्वाचा शोध तुम्ही घ्यावं म्हणून सांगतात. अगस्त्य आश्रम कन्याकुमारी मत्स्यतीर्थ चिदंबरी कर्दळी वन मंगळा गौरी सीता सुंदरी शोधा. कर्दळीचं वन आहे, मंगळा गौरी आहे, अगस्त्य ऋषीचा आश्रम आहे. जसं आमच्या आंधळे महाराजांना सांगितलं. आता हे येतात नाव म्हणून सांगायचे. आपण गेलोत का अगस्त्य ऋषी आश्रम आपण पाहिलाय का आंधळे महाराज? पण सांगावं तर लागेल ना, आलंय म्हणून सांगायचं. बरोबर आहे का? आपण तिथं प्रत्यक्ष गेलो का? काही काही माणसं आपल्याला विचारतात का हो महाराज स्वर्गामध्ये असं इथं अन्नदान केल्यावर तिथं मिळतं, तुम्ही गेलतात का? आता कसं करायचं? पंचायतीत महाराज भानगड या असे माणसं काही प्रश्न विचारतात. पण तुम्ही मग प्रमाण दिलं त्या ठिकाणी आजा गेला, पंजा गेला, बाप मसला गेला, देखता देखता नातू पण तू तोही तैसा झाला, उठा उठा जागा पाठी भया आले मोठे, पंढरी वाचून दुजा ठाव नाही कोटे. मग आपले आजोबा पंजोबा होते का नाही? मग आपण आहेत म्हणजे ते होते, हे मान्य करावं लागतं. या मला एक सांगा, मी सांगत असतो उदाहरण. आता एक आपल्याकडे योजना चालू आहे. कोणची? फोन पे आहे का? तुमच्या मोबाईल मधून बटन दाबले की माझ्या खात्यावर पैसे येतात म्हणते, आलोय म्हणते. मला सांगा हे पैसे दिसतात का गेलेले? आणि येतात कसे काय? याचं उत्तर आहे महाराज त्याच्यामुळे आपलं खातं तिथं आहे, इथं केलेलं आहे. कथा ऐकता रामायण पूर्वज उद्धरती जाण, पूर्वजाचे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती. त्रिजगतामध्ये उद्धार होतोय त्याचं कारण आहे हे खातं अगोदरच आहे. तिथं आपलं हे जमा होतंय. इकडं लय पायी पायी गोळा करू नका. जाताना हे सगळं इथंच राहणार आहे. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती केवढी गेली नाही. राजा रामाला केवढीवर नेता आलं नाही. तुमचं आमचं काय होणार आहे? ते असं बसतात म्हणजे विशेष आहे. मला तर भरपूर वाटायला लागलं. आमच्या बाळूमामावर एवढी माणसं एका दिवशी जमत नाही. तुम्ही एवढी दर गुरुवारी या ठिकाणी गर्दी करता, एवढी तुम्हाला एखाद्याची आवड लागली म्हणजे नक्कीच तुमचं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य आहे म्हणून तुम्हाला इकडे बोलवतंय, तुम्हाला हे श्रवण करता येतंय. चला अशाही ठिकाणी म्हणले सर्वस्वपणानं तुम्ही आईसाहेब सीतादेवीचा शोध घ्यावा म्हणून सांगू लागले. कर्नाटक तेलंगण त्रिगुणांतरी औंढे मलयाळ पंच भितरी चोरमंडळ माधारी सीता सुंदरी शोधा. चोरमंडळाच्या ठिकाणी कर्नाटक मलयाळ त्या ठिकाणी जे काही तेलंग देश आहे असा शोध घेत घेत औंढा नागनाथा पर्यंत यावं म्हणले. त्या ठिकाणीही तुम्ही असताना जगतजननी मातेचा आईसाहेब सीतादेवीचा प्रभू रामचंद्राच्या पत्नीचा शोध घ्यावं म्हणून सांगू लागले. पंचाळे सोर मथुराना माती रमणीय मुकुंद वदन चंद्रहास्य गुप्त अर्जुन सीता शोधन. गुप्त अर्जुनाच्या ठिकाणी म्हणले सीतेचा शोध घ्यावा. त्याच्यानंतर म्हणले जी काही कोल्हापूर त्या ठिकाणी असणारा शोध घ्यावा. तसंच पुढे हे सांगू लागले जसं जशी काही असणारी ते दक्षिण दिशा आहे या दक्षिण दिशेची माहिती वानर सुग्रीवजी सांगतात. आहो बळाद्री सह्याद्री स्थान चौक मथुरा दारुक वन अनंत शयन कुंभक कोण श्रीरंगपट्टण शोधा. श्रीरंगपट्टणापर्यंत त्या ठिकाणी म्हणले शोध घ्यावा. मथुरेपर्यंत असणारा शोध घ्यावा. असं हे जेवढं काही माझ्या लक्षात राहतं तेवढं मी ठिकाणं सांगतो. आता एवढे काय बारकाईनं सांगणं आपल्याच्याने शक्य नाही, कारण त्याच्यामध्ये रामायणामध्ये आपल्याला असे किती जन्म घ्यावा लागतात. म्हणून महाराज म्हणले जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली. अनंत जन्माचं पुण्य लागतंय मायबाप. त्यावेळेस असणारा इकडं पाय येतात, इकडे हे अवगत होतं. या नुसतं आपल्याला वाटतंय तूप खाल्लं की रूप यावं. काय करावं महाराज, जय देव देव केला लय केलं पण कसा देव. हा देव तुमच्याकडे बघा मोकळा काय इतक्या लोक. महाराज इथं जन्मजन्मीचं पुण्य लागतंय म्हणले तेव्हा या विठ्ठलाची कृपा होती. तसं ही जी काही सर्व ठिकाणं सांगू लागलेत का एवढ्या ठिकाणी शोध घ्या असं वानर सांगतात. पुढे लंकापुर राक्षस वस्ती महासूर आडाव दुस्तर सागर आडवा दुस्तर सागर जावो वानर न शकती. या म्हणले आता हे सर्व ठिकाणं झाल्याच्या नंतर जे काही लंकापुर या
आणि त्या ठिकाणी तुम्ही गेल्याच्या नंतर ते एक ठिकाण राहतंय म्हणले, पण जाण्यासाठी त्याला आडवा काय सागर आहे म्हणले, समुद्र आहे म्हणले, मात्र ती ओलांडू शकणार नाहीत तुम्ही, ते तुम्हाला आडवा आहे, तिथून तुम्हाला आणखी परत फिरावा लागल असं त्या ठिकाणी सांगू लागले. दक्षिणे सीता प्रार्थना सांगितले स्थळमान, तुम्ही अवघे बळवान सीता शोधून आणावे. जेवढे या दक्षिण दिशेचे ठिकाण होते तेवढे मी तुम्हाला बारकाईने सूक्ष्मतेने सांगितलं. आता तुम्हीही बळवान आहे, तुम्हीही शक्तिवान आहे, बुद्धिमत्ता वरिष्ठ असणारे हनुमानजी तिथं मनोजो मारुतुल्य वेगे जितेंद्र बुद्धिमत्ता वरिष्ठम. मग तुम्हीही तुमची बुद्धी वापरा म्हणले. मी जेवढं सांगायचं सूक्ष्मतेने तेवढं सांगितलं आणि तुमचीही शक्ती वापर करून तुम्ही हे कार्य सिद्धीला न्यावं असं बोलू लागले. नवनील प्रज्ञा जामुवंता तुर्बळवीर हनुमंत अंगद राज सुदामाते सीता सुद्यार्थ साधावा. हो तुम्ही नीळ जामुवंत हे म्हणले ख्यातनाम तुम्ही असणारे बुद्धिमान आहे त्या ठिकाणी, आणि म्हणून करता तुम्ही सर्व म्हणले ख्यातनाम असल्यामुळे शक्तिशाली असल्यामुळं तुम्ही काय करावं, या दक्षिण दिशेचा शोध घेऊन तुम्ही तुमचं कार्य पूर्णत्वाला न्यावं, पूर्ण करून यावं म्हणून बोलू लागले. सीता सुद्धी आणि लिया देख माझे श्रीरामी सरते मुख, तेने श्रीरामाती संतो सुख ये आवश्यक. काय होणार आहे या तुमच्या कार्यामुळे, ऐका जरा, ह्याची त्वर भक्ती आवडती जेवण संकल्पावी माया संसाराची. अरे हे जर तुम्ही कार्य केलं तर प्रभूला संतोष होणार आहे, समाधान वाटणार आहे, माझाही असणारी शाबासकी तुम्हाला मिळणार आहे. मात्र हे कार्य तुम्हाला करावं लागतंय. कुणाच्याही पाठीवर थाप आपल्याला वाटते माझ्याही पाठीवर थाप पडावी, पण कार्य तसं करावं लागतंय. हे जर कार्य केलं तर ब्रह्मांडाचे मालक प्रभू रामचंद्र समाधानी होणार आहेत, आनंदी होणार आहेत. बाबांनो तुम्ही हे कार्य करा. या तुम्हासी मी सांगतो अवघ्यासी आणून त्या सुद्धीची श्रीराम सुख द्यावे. वानरांनो ऐका, हनुमंता अंगदा मी तुम्हाला सर्व नीळ जामवंत तुमच्या पुढे हात जोडतो. बाबांनो तुम्ही एवढं कार्य सिद्धीला न्या, आणि हे जर तुम्ही कार्य केलं का तर प्रभूला त्या ठिकाणी आनंद प्राप्त होणार आहे. म्हणून पुन्हा पुन्हा मी तुमच्या समोर श्री रघुनाथ परम सुखावा समस्त सीता सुद्धी ही सुत्यार्थ वदे वरदा वदनार्थ सुग्रीव. आणि हे कार्य जे पुढे पूर्ण करून येईल का म्हणले त्या ठिकाणी असणार, किंवा पूर्ण होण्याकरता मीही तुम्हाला त्या ठिकाणी वरदान देतो, मीही तुम्हाला त्या ठिकाणी कृपा आशीर्वाद देतो. तुम्ही तुमच्या कार्यामध्ये पूर्णत्वाला जाल, सिद्धीला जाल. पुढे बोलू लागले. तुम्हा मधून भलता यथार्थ तू सुद्धी सांगेन सीता, मज समान राज्य सता नरक पूजता मी देईन. वा वा वा, असं महाराज या रामायणापासून चालत आलेलं आहे. काहीच नाही म्हणलो, काय करायचं महाराज, बाबाच्या मंदिरात जाऊन बसायचं, सकाळपासून बसलो काहीच नाही. एकादशी हारी दिनी आणि तुम्ही 4 वाजता नुसतं रामायणच ऐका होता, थांबत का तुम्ही. हे महाराज म्हणले मी असं त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी वरदान देतो की माझ्यासारखीच राजगादी त्यालाही त्या ठिकाणी राजा बनविण्यात येईल, त्याचा सत्कार होईल, त्याला प्रतिष्ठा मिळेल. जे हे कार्य करील, जे सीतेची शुद्धी सर्वाच्या प्रथम सांगण्याकरता येईल म्हणले, जो शोध लावील त्याला. कुंडले कटी सूत्र कंठी पदक विचित्र हार श्वेत युग चामर राज्य धर करीन मी. राजा म्हणल्यावर काय उडी बाजू असते का महाराज, शेवट त्याच्यासाठी दास दासी त्यामुळे त्याच्यावर छत्री धरलेली सर्व काही असणार म्हणले, सेवे करता सर्व मंडळी हजर राहील त्या ठिकाणी, त्याला राजगादी प्राप्त होईल. सर्वस्वपणानं म्हणले त्याचं मनाचं मनोरथ पूर्ण केल्या जाईल असंही त्या ठिकाणी जो सांगत परमाप्त श्री रघुनाथ भक्ती मुक्तीचा तो दाता एकात्मता लिंगन. हे पुन्हा मिळते महाराज, एकात्मता लिंगन. एकात्मता आलिंगन त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे म्हणले. भक्ती मुक्ती पुकातसाठी ज्याला जे पाहिजे ते आहे रे, पण कुणी काही घेत नाही रे. कळतंय काही महाराज सगळ्याला, भक्ती मुक्ती फुकातसाठी का नाही, परंतु हे सर्व प्राप्त होईल म्हणले. आणि प्रभूची आणि त्याची एकात्मताचं आलिंगन त्याला प्राप्त होईल. पुन्हा देवाला कोण आवडतं, भक्त आवडतो का, कोण आवडतो भक्ती करणार. मग तसा म्हणले तो प्रभूचा आवडता होईल, पर्यंत होईल म्हणून सांगू लागले. अंतरी आलिंगन एकात्मता बाह्य स्थापी देव भक्ता राज्य वैभव नित्य मुक्तता शुद्धी सांगता हे प्राप्ती. शुद्धी सांगता हे प्राप्ती, ही प्राप्ती होणार आहे म्हणले. जे शुद्धी सांगत त्याला अंतरामध्ये आपल्या एकरूप करून घेणार
आणि मी भक्त तू देव अशी त्याची अवस्था होईल म्हणले, तीही त्याला त्या ठिकाणी स्थान प्राप्त होईल. मात्र हे कुणाला मिळणार आहे? शुद्धी सांगितल्याच्या नंतर, प्रभूचं कार्य पूर्ण केल्याच्या नंतर. सीता शुद्ध्यार्थार्थी पुण्य हे परम प्राप्ती माझी आणि भक्ती श्रीराम मुक्ती जाणने स्थिती संग्राम. या कार्याकरता माझा तुम्हाला सर्वांना असणारा परिपूर्ण आशीर्वाद आहे. प्रभूचीही असणारी तुमच्यावरती कृपा आहे, प्रभूचाही आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळं तुम्हाला या संग्रामामध्ये, या कार्यामध्ये यश प्राप्त होईल म्हणून बोलू लागले. सीता शुद्धी यथार्थ भक्ती मुक्ती परम गती संतोष निधे श्री रघुपती एवढी प्राप्ती शुद्ध्यार्थे. हे जर कार्य सिद्धीला नेलं बाबांनो तुम्ही, तर म्हणले भक्ती मुक्ती हे सर्व काही असणारे प्रभू रामचंद्र प्रसन्न होऊन भगवंताचा असणारा त्या ठिकाणी प्रभूचा कृपा आशीर्वाद नवे नवे त्याच्या पुढे जाऊन सांगायचं, तर या जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुमची मुक्तता होणार आहे असं सांगितलं. सुग्रीव उल्हासाला वानरासी शुद्धी मर्यादा कैसी कैसी आम्हापाशी सांगावे. हो, उल्हासाला अंतकरण भरून आला, आता आपल्याला काहीतरी मिळणार आहे. कुठलं बी कार्य करायचं म्हणल्यावर त्याच्यातून काही प्राप्ती पाहिजे का नाही? प्रत्येक जण विचार करतोय. इथं आपण धावत येतो, पण आपला पण स्वार्थच आहे बरं का महाराज. आमच्या गुरुबंधूंनी मला सांगितलेलं, रोज एक गाव पडलं आग्र रामायण नुसत्या नारळ प्रसाद नाही घेता सांगणं होय, ही निस्वार्थी सेवा आहे आपल्याला दिसण्याकरता. पण आपला स्वार्थ आहे का नाही त्याच्यात? आहे का नाही? स्वार्थासाठीच पळतोत महाराज. मग तसं यांचा स्वार्थ दिसला म्हणले, वानरा सुग्रीवीला हात जोडले म्हणले, महाराज लवकर सांगा कशा पद्धतीने जावं, काय शुद्धी करावं विचारू लागले. सुग्रीव सांगी आपण मी सांगितलेलं जे जे सांगते ते सोडून या सावधानी यावे आपण एक मासे. एका महिन्यामध्ये जेवढे मी ठिकाणं सांगितले, जेवढे स्थळ सांगितले, जेवढे तीर्थ सांगितले, त्या ठिकाणी तुम्ही जायचं. या वेळ लावायचा नाही, एकाच महिन्याचा अवधी आहे. याच्यामध्ये जो परिपूर्ण हे कार्य करील का त्याच्यासाठी हे सर्व प्राप्त होणार आहे. म्हणजे त्याचा या ठिकाणी सत्कार होणार आहे, त्यालाच प्रभू आपल्या अंतःकरणामध्ये धारण करणार आहे, तो प्रभूचा आवडता होणार आहे म्हणून सांगू लागले. जो राहिला मासावरता त्यासी निदंडिन तत्वता त्याच्या करीन निज घात जीव घात दंड वाढता ती ऐका. याच्या उलट सांगतो म्हणजे आता हे सांगितलं तुम्हाला प्रभूला आवडण्याचं कार्य. मात्र जो प्रभूच्या कार्यामध्ये अयशस्वी होईल, पूर्णत्वाला जाणार नाही, त्याला मी दंड करील. आणि तो कसा दंड करील, काय दंड असेल, वानरा सुग्रीवजी पुढे सांगतात. श्रीराम भजनी विलंब विषयी लुप्त संपूर्ण याचे मस्तका मुत्रे पण काळे वदन पय त्याचे. श्रीराम भजनी विनमुख, रामाच्या भजनाला जो विनमुख राहतोय, नामाविनमुख सर्पाचे ते विड जीवानवे काळ सर्प आहे, वाचन होलाव जळ त्याचे जिने यातना भगनी यमपुरी. पण मी काय करील म्हणले, डोक्याचे असणारे चप्पी करील, त्याचं वपन करील आणि त्याच्यावर असणारा म्हणले शेण गोत काय असणारा त्या ठिकाणी थापन करील, त्याच्या तोंडाला काळ लावून त्याला काय करील पुढे सांगतात. वपन माळ पूर्ण त्याशी करील रासवरोहन गोमय सुमनी वर्षती जन देह दंडन. त्याला रासवावरती गाढवावरती बसून त्याची मिरवणूक काढल्या जाईल. अनेक जण त्याला असणारे दंड देतील, मारतील. हा असणारा दंड जो या प्रभूचं कार्य पूर्ण करणार नाही त्याच्यासाठी मी नेमून ठेवलेला आहे असं वानरा सुग्रीवजी श्रीराम भजनी करिता साईसा पावला सायास या लागी धरणी आयास राम कार्यास निघावे. रामाच्या कार्याकरता जर आळस केला रे बाबा, आळस हा माणसाचा वैरी आहे. बरोबर आहे का? कशाचा वैरी आहे? कुटुंबाचा, माणसाचा. आळस, उठाना लवकर आंघोळ करा, आळसच आहे का? कसं आहे? उठा लवकर म्हणायचं म्हणजे आळस केला रे केला बाबा की मग तो आपला वैरी झाला म्हणायचं, दुसरं कुणीच होत नाही. तसं जर तुम्ही आळस केला तर तुम्हीच तुमचे असणारे वैरी होताल. म्हणून काय करा, उठा, सावध व्हा रे आता. कोणी सुग्रीवाचे वचन वानरी केले शिवड गमन स्वदेशाप्रती वानरन गिरा गजन. ऐकल्या बरोबर सर्वांनी गजर केला, प्रभू रामचंद्र भगवान असा गजर केला महाराज. सर्वजण उठले आणि म्हणले उठा चला आता काय आपल्याला बेसावध राहण्याची गरज नाही. आणि या कार्याकरता सरसावले पुढे गेले. कोणी सुग्रीवाचे वचन वानरी केले गरजेन स्वदेशाप्रती गमन गिरगिरा गर्जन. सर्वांना आज्ञा केली वानरा सुग्रीवजीने, आपापली दिशा नेमून दिली, आपापल्या दिशेचा मार्ग धरला, गर्जना केली, प्रभूचं नामस्मरण केलं आणि आपापल्या मार्गाने ही सर्व वानर मंडळी सीतेचा शोध घेण्याकरता चराचर प्रतिज्ञा बोलती वीर दस शिर मर्दवया. दस शिर मर्द
असला तर मी या पद्धतीने त्याला असणारा त्याचा वध करील, त्याला गतप्राण करील, अशी आपापली प्रतिज्ञा ठामपणे अनेक वीर आणि बोलून दाखवले. कैलाचे तोंड फोडून आम्ही जानकी आणू हिरण, रावण बापुडे ते कोण देखील या प्राण घेऊन ये. काळाचंही तोंड फोडू म्हणले, काळाला त्या ठिकाणी काळाचं दमन करू आणि या ठिकाणी प्रभूच्या पत्नीचा शोध घेऊ, सीतेची सोडवणूक करू, त्या राजा रावणाला दंड करू म्हणून प्रतिज्ञा करून बोलू लागले. एक प्रतिज्ञा बोलती पूर्ण युधी मिळाली या रावण जेवी गजबी भांडी पंचानन तेवी दशानन आणि एक जणांना प्रतिज्ञा केली, मला जर रावणाची भेट झाली तर मल्ले जसा काय तो पंचानन सिंह असणारा मल्ले काय करतोय, त्या गजाची हत्तीची जशी दयनीय अवस्था करतोय का तशी अवस्था या राजा रावणाची करल, याला दंड करील आणि धरून बांधून याला घेऊन येईल. एक प्रतिज्ञा बोले वानरी युधी मिनलिया दशशीर जेवी मुशेक धरीन मांजर तेवी जर मला राजा रावणाची माझी नाही राजा रावणाची भेट झाली महाराज तर मग जशी म्हणले ती मांजर काय करते, त्या उंदराला जसं म्हणले काय करते, मांजर उंदराला कशी धरती, गुढी गुल्या म्हणे या उंदरे महाराज तुमचं स्वागत आहे असं म्हणते का ती, महाराज ती झापच घालती त्याच्यावर आणि तीच मांजर आपल्या पिलांना कशी घेऊन जाते, अशी धरती का? नाही नाही नाही, उंदराची शिकार मांजर त्याच तोंडाने करते आणि आपल्या पिलाला उचलून एका घरातून दुसऱ्या घरात त्याच तोंडाने नेती. मांजर एकच आहे पण तिच्यापाशी काय, मग तसं म्हणले या ठिकाणी जशी ती मांजर उंदरावरती घाला घालती का तसं या राजा रावणाची अवस्था मी करील अशा अनेक प्रतिज्ञा दारुण जेवी पारदी बांधी हरीण देवी बांधोरी या रावण तेथे एकाला प्रतिज्ञा केली, राजा रावण दिसल्या बरोबर मी पारद्यासारखी त्याला वागूर लावीन जसं त्या हरणाला बंदिस्त करून आणतेत का म्हणले आणि तसं मी त्याला बांधून आणून त्याची शिकार करील, रामासमोर हजर करील. जेवी चिडी मारा पण चिंचिता चिडी धरी जाण तेवी चिंचिता रावण तेथे आणोनी सीते सहित. हो तेथे आणोनी सीते सहित म्हणले, चिडी मार जसे हे असणारे काय करतात पक्षाची शिकार करतात का म्हणले, त्यांचीच भाषा चिव चिव ते आवाज काढतात ना मग ते येतात पक्षी, बरोबर आहे का, बरोबर ते. आणि मग तसं म्हणले मी काय करील, या राजा रावणाला जे काही विषय लागतात किंवा त्या ठिकाणी जे आवश्यक गोष्टी आहेत असेच मी त्या ठिकाणी पूर्तता करील, त्याला जाळीमध्ये त्या ठिकाणी काय करील बांधील आणि घेऊन येईल. जेवी गडी गिरीचे मासा तेवी पुची बांधोनी या लंकेशा तेथे आणि राघवेशा माझा भरवसा तुम्ही मानाय. माझा विश्वास धरा महाराज, जसं काही गळ टाकल्याबरोबर तो मासा त्या गळाला लागतो का तसं मी शब्दाला राजा रावणाला बांधील म्हणले आणि तो मासा जसा वळल्या जातो पाण्याच्या बाहेर तसं वडीत वडीत रामासमोर राजा रावणाला हजर करील असं बोलू लागले. जसं त्या शिकाऱ्याचा जे पुत्र असतं का त्याला असा पट्टा असतो तर बांधून तो शिकारी घेऊन येतो, त्याला घेऊन जातो, तसं या राजा रावणाच्या गळ्यामध्ये पट्टा बांधून त्याला त्या श्वानाप्रमाणे वडीत घेऊन येईल. काय धाडस लागतं महाराज हे बोलायला, इतकं सोपं आहे का मला सांगा. एखादी गर्जना करायची, एखादी प्रतिज्ञा करायची त्याला हे धाडसच लागतं ना महाराज. पहिले जुन्या माणसं होते हो, पालत्या काळजाचे खरे असणारे धैर्यवान होते. आता काही नाही, सगळं महाराज हलकत झालंय, बरोबर आहे का. आहार बदलला, विहार बदलला, विचार बदलले, आता शरीर बी साथ द्यायना. हे काय म्हणलं माहिती का, जसं कुंभट शेतकरी म्हणले काय करतो त्या ज्वारीचा असणार लुंगा आलेला ते आणि काय करतो त्याला कशी म्हणतात ज्वारीचा हुरडा असाच का, हत्ती करायची त्या गवऱ्या ठेवायच्या त्याच्यामध्ये ते कंस घालायचे. जुने माणसं आता गेला ते जुना काळ दिसतं म्हणायचे जुनं ते सोनं. तसं हे म्हणले त्या लुंगटाप्रमाणे राजा रामाचे दाही शिरा मी काय करीन म्हणले कुरतडीन मुरगाडीन आणि त्याला बांधून घेऊन येईल अशी प्रतिज्ञा करीत रावण धरून या महाप्रती आई कोणी श्री रघुपती परमचित्ती आनंदला. आता एवढ्या सर्व प्रतिज्ञा ऐकल्या या सर्व वानर मंडळीच्या प्रभू रामचंद्रांना आनंद वाटला ना. म्हणले एवढे यांच्याकडे शेवडे प्रत्येक जण प्रतिज्ञा करू लागलेत म्हणजे आपलं कार्य सिद्धीला गेलं, सफल झालं याचा आनंद मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राला झाला. श्रीराम हसे खदखदून लक्ष्मण हसे हे गिरागर्जोन बळवाहन वानर दोघाही बंधूला महाराज प्रभू रामचंद्राला लक्ष्मण दिला हसू आलं. म्हणले वा 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 वा, एवढी प्रतिज्ञा करू लागलेत म्हणजे काय यांच्याकडे शौर्य, काय यांच्याकडे शक्ती, काय यांचं कार्य. या हे प्रतिज्ञा
प्रतिज्ञा करतात म्हणजे नक्कीच या कार्यामध्ये हे शिटीलाच जाणार आहेत, म्हणून दोघांनी असणार म्हणले मोकळ्या मनानं खतखत हसणं म्हणजे कसं मोकळं हसणं, बरोबर आहे का? बघा हे हसण्याचे दोन प्रकार असतात. काही माणसं सीमित हास्य करतात, बरोबर आहे का? थोडं हसलं का असं समजायचं काहीतरी उसक दाल में कुछ काला है, आणि मोकळं हसलं की म्हणायचं वाहतं गंगेचं पाणी, बरोबर आहे का? जे पोटात आहे ते वटात आहे. पण काही माणसं पोटात हे ठेवतात आणि वटात दुसरंच बोलतात, आणि काही माणसाकडे त्या पाण्यासारखं काहीच राहत नाही, जे पोटात आहे ते वटात येत आहे. तसं दोघांनी मोकळ्या मनानं त्या ठिकाणी हास्य केलं. वंदोनी श्रीरामचरण सीता सुद्धीला दिजान, वानरी केले उठान चालिले गगन व्यापोनी, चालिले गगन व्यापुनी. गगन व्यापुनी गगनामध्ये त्या ठिकाणी उड्डाण करू लागले. पण अगोदर काय केले माहिती महाराज? आदि गुरुशी, बरोबर आहे का? तसं मग प्रभूच्या चरणावरती सर्व ही वानर मंडळी नतमस्तक झाली. रामा द्या कृपा आशीर्वाद, आता या कार्यासाठी आम्ही वाहून घेतलं. देह जावा त्वा राहो पांडुरंगी दृढ भाव, अशी त्या ठिकाणी गर्जना केली. प्रभूच्या नामाचा जयघोष केला आणि प्रत्येक जण उठाने या गगनामध्ये घेऊ लागले आणि आपल्या कार्याला निघाले. जेवी शलमाखासी देवी वानर चौपासी, दावी नरे दस विषयाची सीता शुद्धीची साधावया, सीतेच्या शुद्धीची साधव करण्याकरता, साध्य करण्याकरता, कार्य सिद्धीला नेण्याकरता, जसं सलभ म्हणजे जसं हे टोळ आपल्याला आकाशामध्ये दिसतात चोहोबाजूनी, आता या रवीच्या दिवसामध्ये येतात ते टोळ पक्षी, मग कसं चारही दिशेला म्हणजे त्या ठिकाणी दिसू लागली. कुंडलिकावर श्री